विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी प्राध्यापक निलेश लोंढे आणि आपण BA तृतीय वर्षातील साहित्यशास्त्र हा अभ्यासक्रम अभ्यासत होतो. या पेपरमध्ये या अभ्यासक्रमामध्ये आपण साहित्याची प्रयोजन हा घटक पाहत होतो आणि मागच्या काही तासामध्ये आपण मम्मटाची काव्यकारिका याचा सविस्तर पद्धतीने अभ्यास केला होता आणि त्याचाच एक भाग म्हणून मम्मटाची प्रयोजनं मध्ययुगीन मराठी साहित्य परंपरांना किती प्रमाणात योग्य ठरतात, किती प्रमाणात लागू पडतात याविषयीचं विवेचन मागच्या एका तासामध्ये मी केलेलं आहे. तर आपण पाहिलं होतं की संतांना यश आणि अर्थप्राप्ती ही प्रयोजनं लागू पडत नाहीत आणि शाहिरांना शिवेतर रक्षते किंवा कांतासमित उपदेश ही दोन प्रयोजन लागू पडत नाहीत. त्या तुलनेत पंडित कवी हे बऱ्याचशा बाबतीत मम्मटाच्या काव्यकारिकेच्या जवळपास जाताना दिसतात आणि म्हणून आपल्याला असं म्हणता येतं की मराठी साहित्य परंपरेमध्ये भारतीय साहित्य परंपरेचं म्हणजे संस्कृत साहित्य परंपरेचं किंवा मम्मट, वामन, रुद्रट, भरतमुनी या सर्वांचं जास्त प्रभाव आपल्याला दिसून येत नाही. मराठीची एक स्वतंत्र साहित्य विषयक परंपरा आहे, साहित्य विषयक विचारसरणी आहे आणि म्हणून हे स्वतंत्रता आपल्याला लक्षात ठेवावी लागते. मग जर संत हे जर मम्मटाची काव्यकारिका स्वीकारत नसतील, मम्मटाचं प्रयोजन मान्य करत नसतील, तर संतांचं प्रयोजन कोणतं असेल? तर याविषयी सुद्धा अनेक चर्चा मराठी साहित्य क्षेत्रामध्ये झालेल्या आहेत. हा तुमचा अभ्यासक्रमाच्या संदर्भाच्या थोडासा बाहेरचा ओझरता असा हा उल्लेख आहे, परंतु तो महत्वाचा आहे, तो तुम्हाला समजावा यासाठी मी हा व्हिडिओ इथे बनवलेला आहे. खरं पाहिलं तर तुमचा प्रयोजन विचार BA थर्ड इयरचा, BA तृतीय वर्षाचा प्रयोजन विचार हा मम्मटाची काव्यकारिका आणि भारतीयांचे आणखी 2-4 प्रयोजन एवढे मिळून संपतो, कारण की हा परिचयात्मक आहे. परंतु आपण आता विषय निघालेलाच आहे संतांच्या प्रयोजनाविषयी, तर आपण त्याविषयी चर्चा करूयात. तर अनेक अभ्यासकांनी असं सांगितलं की मोक्ष हे जे प्रयोजन आहे मोक्ष नावाचं, हे प्रयोजन संत साहित्याला लागू पडतं. आता जेव्हा आपण मोक्ष असं म्हणतो, यालाच काही लोकांनी निर्वाण असं म्हटलेलं आहे. आणि हे निर्वाण आहे का, मोक्ष आहे का, तर हे साहित्याचं प्रयोजन असू शकतं का संत साहित्याचं? तर यासाठी मोरोपंतांचं एक वाक्य आहे. मोरोपंत म्हणतात, काहीतरी तरावया गावे, म्हणजे काहीतरी तरावया गावे. हे मोरोपंत एक पंडिती कवी आहेत आणि म्हणून मोरोपंतांनी ही मांडणी केलेली आहे. गावे म्हणजे लिहावं, साहित्याची निर्मिती करावी. काहीतरी तरावया म्हणजे, तर याचा अर्थ काही अभ्यासकांनी असा काढला की मोक्ष प्राप्तीसाठी किंवा निर्वाण प्राप्तीसाठी संतांनी किंवा हे जे आध्यात्मिक स्वरूपाचं साहित्य आहे ते लिहिलं गेलं. महानुभाव संप्रदायामध्ये सुद्धा श्रीकृष्णाची भक्ती करण्यासाठी लिहिलं गेलं आणि त्याच्यामध्ये वाचन लेखन हा भक्तीचा एक प्रकार मानला गेला. संतांनी सुद्धा विठ्ठलाचं नामस्मरण करण्यासाठी वारकरी संतांनी अभंग रचना केलेली आहे. तर हा जो मोक्ष किंवा निर्वाण आहे ही मिळवण्यासाठी साहित्याची निर्मिती केली गेली असा एक प्रयोजन विचार काही काळापूर्वी चालला. परंतु मोक्ष ही संकल्पना अतिशय व्यापक आहे आणि मोक्षासाठी लिहिलं, मोक्ष प्राप्तीसाठी लिहिलं म्हणजे काय लिहिलं, हा एक महत्वाचा प्रश्न तयार होतो. आणि हा प्रश्न प्रयोजनाला बसत नाही. म्हणजे मोक्ष प्राप्तीसाठी अभंग लिहिले, मोक्ष प्राप्तीसाठी एखादं साहित्य कृती लिहिली किंवा ती वाचली, तर हे काही प्रयोजन असू शकत नाही. असं काही अभ्यासकांनी सांगितलं
याच्याऐवजी त्यांनी सांगितले की आपण असं करूयात, याला भक्ती असं प्रयोजन करूया. आपण मागे भक्ती हा रस पाहिला होता, आणि तसाच भक्ती हा एक प्रयोजन मानलं गेलं की भक्ती करण्यासाठी, परमेश्वराची आराधना करण्यासाठी. आणि म्हणून आपण याला एक प्रयोजन मानूयात असं अभ्यासकांनी मत मांडलं. तर जेव्हा हे मत मांडलं गेलं तेव्हा लक्षात आलं की मम्मटाने सुद्धा शिवेतर रक्षते असं एक प्रयोजन सांगितलेलंच आहे. शिवेतर रक्षते म्हणजे अशुभापासून, वाईट गोष्टीपासून स्वतःची सुटका. मग ह्या शिवेतर रक्षतेचा आणि या भक्तीचा काय संबंध आहे? तर अभ्यासकांच्या असं काही, म्हणजे ही चर्चेतली गोष्ट आहे, हे काही सैद्धांतिक स्वरूपात मांडलं गेलं नाही. मागो देशमुख नावाचे एक मोठे अभ्यासक होते, त्यांनी मराठीचे एक सौंदर्यशास्त्र, मराठीचं साहित्यशास्त्र लिहिण्याचा प्रयत्न केला, आणि त्यांनी सांगितलं की मम्मटापेक्षा हे जे आहे यापेक्षा भक्ती हे प्रयोजन वेगळं आहे. परमेश्वराची भक्ती करणं, त्याची आराधना करणं, यासाठी हे साहित्य लिहिलं गेलं. आणि म्हणून प्रयोजन विचारामध्ये काही काही पुस्तकामध्ये जे जुने आहेत, ज्यांचा काही अभ्यास आहे, त्यांनी मध्ययुगीन साहित्यासाठी मोक्ष किंवा भक्ती असं प्रयोजन मान्य केलेलं सुद्धा दिसून येतं. परंतु हे प्रयोजन या शिवेतर रक्षतेच्या अंतर्भूत करण्याचा प्रयत्न काही अभ्यासक करतात, आणि म्हणून भक्ती या प्रयोजनाचा अभ्यास थोडासा मर्यादेमध्ये करावा लागतो. याशिवाय दुसरं आणखी एक प्रयोजन आहे जे की संत साहित्याविषयी त्याची चर्चा केली जाते, आणि ते प्रयोजन आहे उत्स्फूर्तता. उत्स्फूर्तता म्हणजे अनिवार्यता, अभिव्यक्तीची अनिवार्यता. अभिव्यक्तीची अनिवार्यता. आता ही अभिव्यक्तीची अनिवार्यता म्हणजे ही उत्स्फूर्तता कशी असते? तर आपण मागच्या इंग्रजी व्याख्या पाहत असताना आपण म्हणलं होतं की स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो म्हणजे उत्स्फूर्त आविष्कार. तर ही उत्स्फूर्तता संत साहित्याचं प्रयोजन आहे असं म्हटलेलं आहे. संत तुकारामाचा एक अभंग आहे, अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी. अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी म्हणजे आतमधलं जे काही आहे ते सर्व काय होतंय, बाहेर येत आहे. किंवा जळा वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी. जळा वेगळी मासोळी म्हणजे पाण्यातून माशी जशी काढल्यानंतर जशी ती पडपड करते, तसं तैसा तुका तळमळी अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी. म्हणजे आतून जे अभिव्यक्त करावं असं वाटतं ते जर नाही केलं तर काय होते, तळमळ होते. ही अनिवार्यता, अभिव्यक्तीची अनिवार्यता किंवा उत्स्फूर्तता हे संतांच्या साहित्याचं एक प्रयोजन मानलं जातं. आता हे प्रयोजन कुणाशी संबंधित असेल? स्वाभाविकच तर हे लेखकाशी संबंधित असलेलं प्रयोजन आहे, आणि म्हणून उत्स्फूर्तता हे प्रयोजन देखील संतांना मान्य केलं जातं. तर अशा पद्धतीने संत साहित्याच्या संदर्भामध्ये दोन प्रयोजनं प्रामुख्याने मान्य केली जातात. एक आहे उत्स्फूर्तता, याविषयी कुणालाही कसल्याही प्रकारचा आक्षेप नाहीये, कारण की संतांचं साहित्य स्फुट स्वरूपाचं आहे. म्हणजे जशा आधुनिक कविता आहेत, इलियडच्या आहेत, वर्ड्सवर्थच्या आहेत, छोट्या छोट्या कविता आहेत, तशाच पद्धतीचे अभंग संतांचे सुद्धा आहेत, आणि ते सगळे उत्स्फूर्त आहेत. रागावून भावना वेगामध्ये किंवा एखाद्याला उपदेश करण्यासाठी संतांनी ते लिहिलेले आहेत, आणि म्हणून उत्स्फूर्तता हे संत साहित्याचं महत्वाचं प्रयोजन मानलं जातं. हे लेखकनिष्ठ आहे, म्हणजे लिहिणाऱ्याशी संबंधित आहे, वाचकनिष्ठ नाही. हे प्रयोजन फक्त लेखकाशी, संतांशी संबंधित आहे. दुसरं जे प्रयोजन आहे भक्ती करणे किंवा मोक्षप्राप्ती. आता इथे मोक्षप्राप्तीचा संदर्भ या संतांसाठी लागू पडत नाही. संतांना मोक्ष नकोय, तर संतांना भक्ती पाहिजे, आणि म्हणून भक्ती करण्यासाठी, परमेश्वराच्या आराधना करण्यासाठी संतांनी अभंग लिहिले असं सुद्धा मान्य केलं जातं. तिसरा एक प्रकार केला जातो उपदेश करण्यासाठी. तिसरं जे प्रयोजन मान्य केलं जातं ते आहे उपदेश. आता उपदेश कसा आहे, तर आध्यात्मिक स्वरूपामधल्या ज्या विरक्ती आहेत, आध्यात्मिक क्षेत्रामधल्या ज्या विरक्ती आहेत
त्या विरक्ती दूर करण्यासाठी, त्या विरक्तीपासून सुटका करण्यासाठी, त्या विकृतीपासून लोकांची सुटका करण्यासाठी संतांनी उपदेश केलेला आहे. आणि हा उपदेश अतिशय महत्वाचा आहे. म्हणजे सर्वसामान्य लोकांनी अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये अध्यात्माचा विचार करत असताना परमेश्वराच्या नावावर स्वतःची फसवणूक होऊ नये यासाठी जो उपदेश केलेला आहे, दैनंदिन व्यवहारामध्ये प्रामाणिक राहावं यासाठी जो उपदेश केलेला आहे, किंवा संतांनी त्यांच्या पद्धतीने जो काही उपदेश केलेला आहे तो सर्व या अभिव्यक्तीमध्ये येतो, संतांच्या अभंगामध्ये येतो. आणि म्हणून जर आपल्याला प्रयोजन विचार पाहायचं असेल तर पहिलं प्रयोजन येईल उत्स्फूर्तता संतांच्या बाबतीत. दुसरं प्रयोजन थोडंसं वादग्रस्त असलं आणि याला आपण थोड्या वेळासाठी बाजूला टाकलं, आता हे महानुभाव संप्रदायासाठी लागू पडेल, मोक्ष प्राप्ती किंवा निर्वाण किंवा वेगळ्या पद्धती. वारकरी संप्रदायासाठी भक्ती हे प्रयोजन थोड्या प्रमाणात मान्य करावं लागेल. आणि हे प्रयोजन संतांपेक्षा वाचकांशी फार लवकर जुळेल. कारण की वारकरी संप्रदायाचे जे वाचक आहेत, जे अभ्यासक आहेत, किंवा जे या अभंगाचं वाचन करतात नियमितपणे किंवा ज्याचं उच्चारण करतात, त्यांची अपेक्षा काय असते? ही भक्ती. म्हणजे परमेश्वराची आराधना करणं, परमेश्वराला खुश करणं, पापापासून सुटका करून घेणं स्वतःची. तर हे भक्ती प्रयोजन संतनिष्ठ किती आहे हा महत्वाचा वाद आहे. परंतु हे प्रयोजन वाचकनिष्ठ आहे आणि म्हणून आपल्याला याचं प्रयोजन मान्य करावं लागतं. हे संतांसाठी का लागू पडत नाही? कारण की संतांनी भक्ती करण्यासाठी मी लिहितोय असं कुठंच सांगितलेलं नाही, किंवा मी अभंग लिहितोय म्हणजे मला मोक्ष मिळेल असं अजिबात त्यांनी सांगितलेलं नाही. त्याने उलट असं सांगितलंय की तुम्ही करा, तुम्ही करा, तुम्ही करा, हे करा, असं करा, तसं करा. ह्या ज्या गोष्टी दुसऱ्याला उपदेशात्मक सांगितलेल्या आहेत. आणि जे मनातून सांगावंसं वाटलं ते त्यांनी सांगितलेलं आहे. त्यांनी कुठेही परमेश्वराची आराधना करण्यासाठी तुम्ही कविता लिहा, तुम्ही अभंग लिहा असं सांगितलेलं नाही. त्यांनी स्वच्छ आचरण करा, चांगले वागा, नामस्मरण करा हे सांगितलेलं आहे. म्हणून भक्तीचा आणि संतांचा काही संबंध नाही, परंतु भक्तीचा आणि वाचकांचा, वारकरी संप्रदायातील वारकऱ्यांचा संबंध आहे. आणि म्हणून याला आपण वाचकनिष्ठ प्रयोजन म्हणून अभ्यासू शकतो. तिसरा जो भाग आहे, तिसरं जे प्रयोजन आहे ते उपदेश. आता व्यवहार ज्ञान वेगळं आणि उपदेश करणं वेगळं. व्यवहार ज्ञानामध्ये माहिती असते, उपदेशामध्ये माहिती दिली जात नाही. उपदेशामध्ये काहीतरी गोष्टी अशा करू नका तर अशा करा अशी सांगितली जाते. म्हणून माहिती ज्ञान ही गोष्ट वेगळी आणि उपदेश ही शिकवण्याची भूमिका असते. इथे तो गुरु असतो, काहीतरी शिकवण्याचा प्रयत्न करतो आणि ते समजून घेऊन स्वतःच्या वर्तनामध्ये लोकांनी परिवर्तन करायचं असतं. तर संतांच्या बाबतीत उपदेश हा एक अनिवार्य प्रयोजन असं आपल्याला मानता येतं. तर अशा पद्धतीनं उत्स्फूर्तता, भक्ती आणि उपदेश ही 3 प्रयोजनं मराठीतील संत साहित्यांसाठी लागू पडतात असं आपल्याला म्हणता येतं. याशिवाय आणखी सुद्धा अनेक प्रयोजनांची चर्चा या संदर्भात करता येते, परंतु तो इथे आपल्याला एवढा सखोल त्याचा अभ्यास आपल्याला अपेक्षित नाहीये. फक्त एवढं आपण लक्षात ठेवायची की उत्स्फूर्तता, भक्ती आणि उपदेश ही संत साहित्याची 3 प्रयोजनं आपण या चर्चेमधून शोधलेली आहेत. याशिवाय आणखीन एक आपली वेगळी परंपरा आहे जिला आपण शाहिरी परंपरा असं म्हणतो. आता ही जी शाहिरी परंपरा आहे ज्याच्यामध्ये लावणी आणि पोवाडे लिहिले गेले, ती उत्स्फूर्तता आहे त्याच्यामध्ये देखील थोड्याफार प्रमाणात आहेच, प्रश्नच नाही. कारण की त्यांची सुद्धा साहित्य कृती ही स्फुट स्वरूपाची. पोवाड्यामध्ये सुद्धा उत्स्फूर्तता असते, कारण त्याच्याशिवाय त्याचा राग, त्याचा जोर लावता येत नाही. लावण्यामध्ये सुद्धा उत्स्फूर्तता असते, लिहिताना तो उत्स्फूर्तपणे लिहितो. आता हे कोणाशी संबंधित आहे? केवळ लेखकाशी संबंधित आहे. भक्ती इथं असेल का शायरी परंपरेमध्ये? भक्ती करण्यासाठी एखादा शायर लावणी लिहिल का एखाद्या स्त्रीचं वर्णन करणार? तर असं अजिबात होणार नाही. तर इथे भक्ती याच्याऐवजी मनोरंजन हा भाग अतिशय महत्वाचा आहे. आपण पाहिलं होतं की शायरी परंपरा ही पैसे मिळवण्यासाठी आणि यश प्राप्त करण्यासाठी सुद्धा लिहित होतं, त्याचं ते व्यवहार करायचे. आता ही जी शायरी परंपरा आहे ही शायरी परंपरा भक्तीशी संबंधित नाहीये.
ते संत नाहीयेत, शाहीर वेगळे आहेत. तर यांची परंपरा या मनोरंजनाशी संबंधित आहे. आणि हे मनोरंजन कशासाठी, कोणाचं करायचंय, तर जो प्रेक्षक वर्ग आहे त्याचं मनोरंजन करण्यासाठी लोक लावण्या लिहायचे. लावण्याचा कार्यक्रम असेल, पोवाड्याचा कार्यक्रम असेल, हा लोकरंजनाचा प्रकार असायचा. इथे आपण मनोरंजनच्या ऐवजी लोकरंजन असं म्हणूयात. लोकरंजन कशामुळे, कारण की हा लोकसाहित्याचा भाग आहे. शाहिरी आणि पोवाडे हे साहित्यातले लोकसाहित्याच्या भागामध्ये येतात, परंपरागत साहित्य येतं. आणि म्हणून लोकरंजन किंवा मनोरंजन हे शाहिरी वाङ्मयाचं दोन्ही बाजूचं प्रयोजन आहे. दोन्ही बाजूचं म्हणजे एकीकडे लेखक जो निर्माता आहे तो देखील काय करतोय, लोकांचं मनोरंजन करण्यासाठी, स्वतःच नाही दुसऱ्याचं मनोरंजन करण्यासाठी लिहितोय. आणि दुसऱ्या बाजूला जो वाचक आहे किंवा जो प्रेक्षक आहे, हा जो प्रेक्षक आहे, इथं प्रेक्षक झाला, तर हा जो प्रेक्षक आहे, हा प्रेक्षक काय करतोय, याला सुद्धा स्वतःचं मनोरंजन करण्यासाठी, टाइमपास करण्यासाठी, आनंद घेण्यासाठी तो तिथं आलेला आहे. म्हणजे शाहिरी परंपरेचा जेव्हा आपण विचार करू तेव्हा त्याच्यामध्ये मनोरंजन किंवा लोकरंजन हे निर्मात्याच्या दृष्टीनं, लिहिणाऱ्याच्या दृष्टीनं आणि वाचकांच्या दृष्टीनं, प्रेक्षकांच्या दृष्टीनं, ही दोन्ही भूमिकेतून हे प्रयोजन इथं मान्य करावं लागतं. अशा पद्धतीनं आपण जेव्हा शाहिरी परंपरेचा विचार करतो तेव्हा तिथे उत्स्फूर्तता हे प्रयोजन दिसतं. आणि दुसरीकडे लोकरंजन किंवा मनोरंजन करण्याची भूमिका, ही सुद्धा भूमिका आपल्याला इथं दिसून येते. याच्यासोबत पैसे मिळवणं, अर्थप्राप्ती, यशप्राप्ती ही प्रयोजन सुद्धा इथं लागू पडताना दिसतात. तर अशा पद्धतीनं आपण जेव्हा मराठी प्रयोजनांचा विचार करतो, मराठी साहित्यातील प्रयोजनांचा विचार करतो, अभ्यास करतो, तेव्हा संतांची ही 3 प्रयोजनं आणि शाहिरांची ही 2 प्रयोजनं आपल्याला मान्य करावी लागतात. याशिवायची जी पंडिती परंपरा आहे, ज्यांनी की आख्यान काव्य लिहिले, त्यांच्यासाठी आपण चर्चा केलेली होती की त्यांची जी प्रयोजन होती लिहिण्याची, ही मम्मटाच्या प्रयोजनाशी मिळती जुळती आहेत. परंतु कारण की ते मराठीतले होते, मराठी लेखक होते, मराठीतले निर्माते होते, आणि त्यामुळं आजूबाजूच्या या 2 परंपरेचा, या 2 प्रवाहांचा त्यांच्यावर प्रभाव होता. आणि म्हणून ते सरळ सरळ मम्मटाच्या साहित्यशास्त्रानुसार लेखन करत नव्हते, मम्मटाच्या प्रयोजनानुसार लेखन करत होते. तर ते कधी इकडे जायचे संतांकडे, तर एकीकडे, तर ते कधी कधी या शाहिरांकडे जायचे. म्हणजे कधी कधी त्यांचं लेखन करताना ते मनोरंजनाच्या भूमिकेतून ते उत्स्फूर्ततेच्या भूमिकेकडे जायचे, किंवा मग कधी कधी ते भक्तीच्या, मोक्षप्राप्तीच्या किंवा उपदेश करण्याच्या भूमिकेकडे जायचे. म्हणजे ती मध्य अवस्था होती. यांचं ठरलेलं होतं, संतांचं ठरलेलं होतं की आपल्याला हेच करायचंय, शाहिरांचं हे ठरलेलं होतं की आपल्याला हेच करायचंय. पंडिती साहित्य मात्र जे चलती असेल, ज्याला मान्यता असेल, आणि जो त्या व्यक्तीचा पिंड असेल, लेखकाचा, कारण त्या काळामध्ये 2च पर्याय होते. एक तर तुम्ही संत असाल, संत साहित्याचे अनुयायी असाल, चांगले माणसं असाल, किंवा तुम्ही शाहिरी परंपरेतले असाल, तुम्हाला आनंद घ्यायचा असेल जीवनाचा, लावणे आणि पोवाडे याच्यामध्ये तुम्ही वाहवत गेले असाल. तर ज्याचा प्रभाव, ज्या घटकाचा प्रभाव, संतांचा प्रभाव असेल, तर ते आख्यान काव्य या भक्तीकडे झुकलेलं आहे. मोरोपंताचं उदाहरण आपल्याला लिहिता येईल. मोरोपंतांनी जी रामायण, महाभारत आणि आख्यान काव्य लिहिली, त्याचं त्यांनी प्रयोजनच सांगितली, काहीतरी तरावया गावे. तरावया गावे म्हणजे या जीवनाचा उद्धार होईल म्हणून देवाची भक्ती करण्यासाठी काहीतरी लिहावं. तर असं काही काही लोकांनी लिहिलं. काही लोकांनी विद्वत्ता प्रदर्शित करण्यासाठी लिहिली. वामन पंडित नावाचा एक व्यक्ती आहे, त्यांनी भगवद्गीतेवर ज्ञानेश्वरींची जशी ज्ञानेश्वरी लिहिली, तशी त्यांनी यथार्थ दीपिका लिहिली. ही भावार्थ दीपिका ज्ञानेश्वरांची, आणि त्यांनी लिहिली यथार्थ दीपिका. तर त्यांनी सांगितले की जो व्यास महाभारतामध्ये लिहायला विसरला, महाभारतामध्ये भगवद्गीता कोणी लिहिली, सांगितली कृष्णानं, परंतु लिहिली कोणी, तर व्यासानं. महाभारत हे संपूर्ण व्यासानं लिहिलेलं आहे. तर व्यास जे सांगायला विसरला ते मी लिहितोय. म्हणजे महाभारतामध्ये सुद्धा जे लिहिता आलं नाही व्यासाला, ते मी लिहितोय माझ्या पुस्तकामध्ये, असं त्यानं सांगितलं. म्हणजे ही विद्वत्ता, त्याला विद्वत्ता प्रदर्शित करायची होती, त्याची
संस्कृत म्हणजे मम्मटाची जी प्रयोजन आहेत त्याच्यामध्ये ती येतात. त्याच्यामध्ये विद्वत्ता प्रदर्शन हा सुद्धा एक भाग असतो. विद्वत्ता प्रदर्शन का केलं जातं? यश मिळवण्यासाठी, कीर्ती होण्यासाठी, बाकीच्या पेक्षा मी किती चांगला आहे हे दाखवण्यासाठी ते सगळं होतं. तर अशा पद्धतीने संत साहित्य आणि शाहिरी परंपरा यांची आपल्याला ही 3 ते 4 प्रयोजनं वेगळ्या स्वरूपात अभ्यासता येतात. यांना आपण मराठीतील प्रयोजने, मध्ययुगीन मराठीतील साहित्याची प्रयोजने असं आपण स्वतंत्रपणे म्हणू शकतो. याची स्वतंत्रपणे मांडणी आपल्याला करता येते. याशिवाय आणखीन काही प्रयोजन आहेत मराठी साहित्याच्या संदर्भामध्ये ज्याची चर्चा अभ्यासकांनी वेळोवेळी केलेली आहे. त्याचा आपल्याला एवढ्या डिटेलमध्ये जाण्याची काही आवश्यकता नाहीये. तर इथं आपण थांबूयात. धन्यवाद.